तरी मित्रांनो, मी अविनाश मस्के सिंडिकेट ॲग्री व्हेंचर कंपनी प्रतिनिधी म्हणून काम करत आहात. आज आपण कळंब तालुक्यात आहेत. एक जबरदस्त झेंडूच्या प्लॉटवर आहेत. आपण काही सर्व शेतकरी आहेत, त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. माझं नाव शिवराज भगवान बाकले, राहणार खामोसाळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. या प्लॉटला किती दिवस झाले या प्लॉटला सर आज 2.5 महिने झाले सर. आणि कोणती व्हरायटी आहे? ही आंबरची व्हरायटी आहे सर. बरं. अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे. हां परंतु तुमचा माझा ज्यावेळेस परिचय झाला त्यावेळेस औषधाचं प्रोडक्ट जी काय औषधं वापरायची ती तुमची जी काय कंपनीची औषधं आहे, तुमचं कॅल्शियम प्लस असेल, मार्वेल असेल, किंवा तुमचं आर्थोपॉस असेल, किंवा तुमचं हे काय म्हणते त्याला पॉलिमॅक्स असेल, तर अतिशय सुंदर प्रकारची औषधं आहे ती. पहिलं तर मला ह्या कंपनीबद्दल काहीच माहिती नव्हतं. परंतु ज्यावेळेस तुमचा माझा परिचय झाला त्यावेळेस हे प्रोडक्ट मी वापरायला लागलो. रिझल्ट अतिशय महत्वाचा आहे. तुमचं जे आर्थोपॉस आहे त्या आर्थोपॉसमुळं ह्याला कळीचा फुटवा येणं किंवा फुले उमलणं किंवा अनेक प्रकारचे फुटवं फुटणं, त्याच्यामुळं आज माझ्या प्लॉटमध्ये आज भरपूर कळ्या निर्माण झालेल्या सर. तुम्ही बघताय कळ्यांचं प्रमाण एवढं आहे की आज रोजी म्हणजे ह्याला कळी एवढी प्रमाणात वाढली की आज ह्याचा रिझल्ट म्हणजे एकदम नंबर 1 असा निर्माण झालाय सर. तुम्ही सिंडिकेटचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? 100% समाधान आहे सर. कारण सिंडिकेट कंपनी ही सुरुवातीला मी पहिल्यांदाच ऐकली आणि त्याच्यामुळं मग तुमच्यावर माझा विश्वास आणि म्हणून मी हे वापरायचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. कारण आज जी तुम्हाला प्लॉट दिसतोय आज सर तुमच्या प्रोडक्टमुळे आज माझा हा प्लॉट आहे. बरं. हो. आणि सिंडिकेट कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल दुसऱ्या शेतकऱ्याला काय सल्ला सांगा? 100% मी सिंडिकेट प्रोडक्ट वापरायला सांगेल, जेणेकरून त्या शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे मिळायला पाहिजेत आणि त्याला रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आला पाहिजे. बरं बरं. आणि तुमच्या झेंडूचे किती तोडे झाले? आता सर माझे 3 तोडे झाले सर माझ्या झेंडूचे. आणि किती किती कॅरेट निघाले? आता सुरुवातीला माझे 31 कॅरेट निघाले, त्याच्यानंतर 46 कॅरेट निघाले, आता समजा काय 65-70 कॅरेट निघाला माल. आणि त्याच्यानंतर आता इथून पुढे माझा 80-90 कॅरेट माल जाईल. कारण कळ्यांची संख्या आता भरपूर लागली सर. आणि तुम्हाला भाव किती लागायला? भाव सर सुरुवातीला मला 120 रुपये किलोचा भाव मिळाला होता. बरोबर. काही 125 मिळाला, 120 मिळाला, 100 मिळाला. आता सध्या म्हणजे माझा जे भाव आहे ते 100 ते 80च्या दरम्यान आहे. बरोबर. आणि तुम्हाला 1 एकर झेंडू मधून अपेक्षित उत्पन्न किती? नाही सर, हा 1 एकर झेंडू नाही, हा पाऊण एकरच झेंडू आहे. आणि ह्या पाऊण एकर मधून मला साधारणपणे एक 7-8 टन तरी माल कमीत कमी अपेक्षित आहे माझ्या हिशोबानं. कारण 8 टनाचा जर हिशोब केला तर 80 रुपयाप्रमाणे जरी म्हणलं तरी 8-64 म्हणजे साधारणपणे 4-5 लाखाचं उत्पन्न माझं अपेक्षित आहे असे मला तर वाटतंय. मग शेवटी आपला नशिबाचा भाग आहे. परंतु मला खात्री आहे की तुमच्या प्रोडक्टमुळे 100% मला उत्पादन तेवढं मिळू शकतं. चालतंय. धन्यवाद सर. तुम्ही बहुमूल्य आम्हाला तुमचा फीडबॅक आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद सर. आणि तुम्ही आमच्या प्लॉटला भेट दिल्याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे शतशाप म्हणजे आभारीच आहोत. कारण तुमच्यामुळं आज ह्या स्टेजला आहे किंवा ह्या प्लॉटच्या ह्या कंडिशनला आहे सर. तुमची माझी योगायोगाने भेट झाली आणि तुम्ही मला त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मी 100% आभार मानतो. तुमचा बी धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके.